नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय पोस्ट ऑफिसचाच आहे, परंतु विषय आजचा थोडा वेगळा आहे. तुम्ही मेरिट लिस्टची वाट पाहत आहात, जॉईनिंग प्रोसेसची वाट पाहत आहात, कधी जॉईन होईल असं तुम्हाला थोडक्यामध्ये वाटत आहे. परंतु जे विद्यार्थी जॉईन झाले तर त्यांचे काही कॉमन प्रश्न किंवा कॉमन इश्यू असे आहेत की पोस्ट ऑफिस भरती जॉईन केल्याच्या नंतर खूप जणांना रिग्रेट होतंय. नेमकं याच्यामध्ये तथ्यता काय आहे, खरं कारण काय आहे, खरंच रिग्रेट होण्यासारखा जॉब आहे का? याच्यामध्ये 3 ते 5 रिझन असे आहेत की त्याने रिग्रेट होऊ शकतं काही जणांना. कारण तुमचे स्वप्न खूप मोठे आहेत आणि ते स्वप्न जर परिपूर्ण नाही झाले तर 100% कोणी असो त्या ठिकाणी रिग्रेट होऊ शकतं. पोस्ट ऑफिस तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर रिग्रेट होण्याचं पहिलं कारण डिपेंड करतं की तुम्ही परिस्थिती कशी हँडल करताय त्याच्यानुसार. पहिलं कारण म्हणजे कमी सॅलरी. पोस्ट ऑफिस भरतीमध्ये जरी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट जॉब असला, तुमचं करिअर सेटअप होत असलं तरी त्या ठिकाणी सॅलरी खूपच कमी आहे ऍज कम्पेअर टू अदर गव्हर्नमेंट जॉब्स, ऍज कम्पेअर टू अदर प्रायव्हेट सेक्टर. दोन्ही गोष्टीला कन्सिडर करून पोस्ट ऑफिसची सॅलरी बघितली तर खरोखर कमी आहे. सॅलरी कमी म्हटलं की तुम्हाला परत पैशाची चंचलता भासणार, पैसे कमी पडणार किंवा जे तुमचं ड्रीम आहे ते इनकम्प्लीट राहणार ऍज अ पोस्ट ऑफिसच्या सॅलरीमध्ये. ही रिअल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काहीच तडजोड करता येणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे सॅलरी जेवढी जास्त चांगली असेल तेवढं बेस्ट असतं. म्हणजे कुठल्याही जॉब सेक्टरमध्ये, प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, नो इश्यू. ठीक आहे, हे म्हणजे पहिलं मेन रिझन झालं की पोस्ट ऑफिस जॉईन झाल्याच्या नंतर रिग्रेट होण्याचं. दुसरं कारण आहे वर्क प्रेशर. तुम्हाला वाटत असेल की आता सरकारी जॉब म्हणलं की रिलॅक्स, आराम आहे, याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही किंवा आता एकदम लाईफ सेट आहे. पण असं कुठल्याच गव्हर्नमेंट सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर कुठेच असा रिलॅक्स असत नाही मित्रांनो. त्या ठिकाणी ऑलवेज वर्क प्रेशर असतं. असं नाही की तुमच्या डोक्याच्या वरून वर्क प्रेशर होईल अतिशय, असं पण नाही. वर्क प्रेशर असतं, मापात असतं, नो प्रॉब्लेम. काही ठिकाणी जास्त सुद्धा असतं, मग प्रायव्हेट सेक्टर असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो. ठीक आहे, पोस्ट ऑफिस मध्ये वर्क प्रेशर काय असणार, तुम्ही तुमची पोस्ट कुठली त्याच्यावरती डिपेंड करतं. ऍज अ पोस्टमॅन जरी जॉईन झाला तुम्ही, MTS किंवा GDS ग्रामीण डाकसेवक म्हणून जरी जॉईन झाला तरी त्या ठिकाणी तुम्हाला वर्क प्रेशर असणार, कारण तुमच्यावरती सिनियर असणार. सिनियर जे तुम्हाला काम सांगतील ते तुम्हाला करणं गरजेचं असतं आणि ती काळाची गरज आहे, कारण सिनियरच्या ऑर्डर्स फॉलो करणं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अतिशय महत्वाचा भाग समजला जातो. ठीक आहे, तुम्हाला पोस्ट किंवा जे काही पार्सल असतील ते डिलिव्हरी करणं. आता ऊन, वारा, पाऊस, आपल्याकडे तिन्ही ऋतू असतात. ठीक आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तिन्ही वेळेत तुम्हाला काही ठिकाणी तुमची ड्युटी जॉईन करावी लागतील. त्या वेळेत दिलेल्या वेळेत मग तुम्हाला पार्सल डिलिव्हर करावं लागते. त्यामध्ये नेटवर्क इश्यू येऊ शकतो, ट्रॅव्हलिंग इश्यू येऊ शकतो, असे वेगवेगळे टेम्परेचर किंवा जे काही वातावरण ते सूट होत नाही काही जणांना. त्याच्यामुळे सुद्धा रिग्रेट होतात की कशाला मी भरती जॉईन केली, कशाला GDS किंवा पोस्ट ऑफिस जॉईन केली. हे झालं दुसरं रिझन. आता तुम्हाला काय वाटतं, हे खरंच रिग्रेट होण्यासारखी कारण आहेत का, ते मला फक्त कमेंट मध्ये कळवा. तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे मित्रांनो, हे 2 तर मेन कारण झाले. ठीक आहे, तिसरं कारण म्हणजे तुमचं गावामध्ये पोस्टिंग. आता काही जणांना पाहिजे असतं काय, जॉईनिंग झालं म्हणजे सिटीच्या ठिकाणी, कारण सिटीच्या ठिकाणी राहिला तर तुमची सॅलरी त्या ठिकाणी तुम्हाला पुरेशी नाही ना, अलाउन्सेस एवढे काही नाहीत त्याच्यात की तुम्ही सिटीच्या ठिकाणी राहून सर्व करू शकता. ठीक आहे, म्हणून गावामध्ये ट्रान्सफर केल्यामुळे काही लोकांना गावामध्ये राहायला आवडत नाही किंवा ड्रीम असतं की जॉब लागल्याच्या नंतर शहरामध्ये ट्रान्सफर शिफ्ट होऊया. ठीक आहे, ह्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये पैशाची कमतरता भासते. गावामध्ये राहिलं की तुम्हाला ट्रॅव्हलिंग आलंय एका गावातून दुसऱ्या गावात आणि तिथं नेटवर्क इश्यू, असे वेगवेगळे इश्यू असतात. ठीक आहे, तुम्हाला जे काही जणांना आवडत नाही, हे रिअल फॅक्ट आहे. ठीक आहे, हे झालं तिसरं रिझन, मेन रिझन की याच्यामध्ये रिग्रेट होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पोस्टिंग म्हणजे तुमचं ट्रान्सफर. आता पोस्ट ऑफिस जॉईन झालं की लगेच तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सफर मिळत नाही मित्रांनो. काही वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी एकाच जागेवरती प्लेस राहावं लागतं. तिथेच तुम्हाला जॉईन, तुमची ड्युटी जी असते ते GDS ला तुम्हाला पुरेपूर करून घ्यावं लागते किंवा करावीच लागते. तुम्हाला काही दिवसानंतर पोस्टिंग मिळतं. मग याच्यामध्ये रिग्रेट होण्यासारखं काय मित्रांनो, लक्षात घ्या, तुमचं गाव आहे महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या भागात आणि तुमचं पोस्टिंग आहे चंद्रपूर ठिकाणी. समजा त्या ठिकाणी नंबर लागला, मग तुम्हाला डिस्टन्स परवडेबल आहे का, ते म्हणजे जाणं येणं, इमर्जन्सी आली किंवा बाकीच्या गोष्टी आल्या, घरच्यांपासून दूर राहा. असं नाही की तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जॉईन झाला की सर्व फॅमिली घेऊन त्या ठिकाणी शिफ्ट होऊ शकता ज्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालं त्या ठिकाणी. असंही पॉसिबल नाही का, कारण की त्या ठिकाणी ऑलवेज सॅलरी कमी आणि 2 लोकांचा खर्च म्हटलं तरी आजच्या महागाईच्या जमान्यात GDS ची सॅलरी पाहता 0 आहे मित्रांनो, काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला सर्वप्रथम याच्यामध्ये निगेटिव्ह करत नाहीये, परंतु खूप जणांचे मेसेज आलेले आहेत की ही पोस्ट ऑफिस किंवा GDS का आम्ही जॉईन केलं, याच्यामध्ये आमचा टाइम वेस्ट का गेला, ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे
ह्या जे प्रॉब्लेम आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करावेसे मला वाटले, म्हणून मी हा व्हिडिओ बनवायचा खरा तर मुद्दा आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला निगेटिव्ह करत नाही, डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्ही कशा पद्धतीने घेतात. ठीक आहे, जी रियालिटी आहे सगळ्या मार्क लिस्ट बद्दल, मेरिट लिस्ट बद्दल, जॉईनिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आतापर्यंत तुम्हाला गायडन्स करत आलो, हा पॉईंट मला तुमच्यासोबत शेअर करू वाटला म्हणून सांगण्याचा हाच मुद्दा आहे मित्रांनो. हे असे 3-4 छोटे छोटे रिझन आहेत, पण ते रिग्रेट होण्यासारखे. तर दुसरी गोष्ट, एकदा जॉईन माणसाला झालं कुठल्याही सेक्टरमध्ये तर ती फील्ड कोणाला सोडू वाटत नसते, किंवा दुसरीकडे रिस्क किंवा अभ्यास करायची सवय, सगळ्या गोष्टी मोडत असतात. म्हणून दुसरं जे आपलं मेन फोकस आहे करिअरचं त्याच्यावरती इनडायरेक्टली इम्पॅक्ट होत असतो. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये काही काही विद्यार्थ्यांना वाटलं कशाला ही पोस्ट ऑफिसची भरती जॉईन केली, किंवा रिग्रेटपणा होतो. ह्या गोष्टी बेसिक आहेत. आता तुम्हाला याच्यातली रिग्रेट करणारी कुठली गोष्ट ती मला कमेंट करायची. मी दुसरी गोष्ट, अपडेट बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर नक्कीच मला कळवा, सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. इथेच थांबतो मित्रांनो. जय हिंद आणि राम राम.